यानंतर एक बातमी आहे सातारा जिल्ह्यातून। सातारा जिल्ह्यात अफझल खान वधाचे पोस्टर लावण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे। सर्व पोलीस स्टेशनला प्रशासनाने तशा सूचना केलेल्या आहेत आणि याबाबतची माहिती भाजप प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना कळवलेली आहे। प्रिंट केलेले पोस्टरही लावू दिले जात नसल्याची माहिती त्यांनी मुनगंटीवारांना दिली आहे। एकीकडे राज्यामध्ये आज शिवरायांनी वाघनख वापरून जी वाघनख वापरून अफझल खानाचा वध केला होता ती वाघनख साताऱ्यामध्ये दाखल झाली आणि त्याचा अनावरणाचा सोहळा होत असताना सातारा जिल्ह्यामध्ये अफझल खान वधाचे पोस्टर लावण्यात येऊ नयेत अशा सूचना प्रशासनाने दिल्याची माहिती भाजप प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी दिली। वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब यांच्याशी चर्चा करून साहेबांशी बोलणं झालं की आपल्याला या विभागामध्ये असेल किंवा संग्रहालयामध्ये अफझल खान वधाचं पोस्टर लावलं गेलं पाहिजे। तर भाऊंनी सांगितले की मोठ्या प्रमाणात या विभागामध्ये अफझल खान वधाचे आपण पोस्टर्स लावू आणि आपण 100% यासाठी प्रयत्न करू की कायमस्वरूपी त्या संग्रहालयामध्ये अफझल खान वधाचं पोस्टर या ठिकाणी कायमस्वरूपी लागेल अशा दृष्टिकोनातून प्रयत्न करू। प्रशासनानं सकाळी असं समजलं की प्रशासनानं अफझल खान वधाच्या पोस्टरवर बंदी घातलेली आहे आणि या बंदीच्या माध्यमातून कुठेही हे पोस्टर लागू नये अशा दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहे। तुम्हाला त्यांनी सांगितले की आमची अशी बंदी आहे? नाही, सांगितलेलं नाही। बरं, कोणाला सांगितलं की बंदी आहे आणि कुणी काय हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला परंतु प्रशासनाने त्यांना हटकवलं आणि जर अशा पद्धतीचे जर पोस्टर्स लावले तर आपल्यावर केस दाखल केली जाईल अशा पद्धतीने सांगण्यात आलं। किती पोस्टर प्रिंट केली होती? साधारण 7 ते 8 पोस्टर्स प्रिंट केली होती आणि ते लावू नये अशासाठी प्रशासनाकडून प्रयत्न झाला।